सुखात येणार माई, ज्याच्या दुःखात येणार माई आणि ज्याच्या मुखात येणार माई तो म्हणजे आमचा ललित. आणि आमच्या ललितने या ठिकाणी 500 रुपये या शेअरसाठी दिले. मनापासून आभार, धन्यवाद. म्हणून सांगायचं केशोबान करून गावलं लईच वाटतंय मस्त. हे मला बघून सुचलं बरं का, मला सुचलं ते बोलतोय की हे जे बघायला जे स्वरूप वाटतंय, मी उशिरा आलो, मला माहित नाही मिरवणूक कशी झाली, काय कसं झालं. ज्या कार्यक्रमाला साजन उपस्थित आहे, अमोल आहे उपस्थित, घरातलेच परिवार आम्ही सर्वजण या घरामध्ये राहिलेलो आहोत. बनसोडे परिवारामध्ये मी राहिलेलो आहे, मी बरेच वर्ष जगलोय, त्यामुळे सांगायला मला समाधान वाटतंय. केशोबानी करून गावलं लईच वाटतंय मस्त, अहो लईच वाटतंय मस्त. 1 2 3 बस. केशोबानी करून गावलं लईच वाटतंय मस्त, मला लईच वाटतंय मस्त. केशोबानी करून डावलंय मला लईच वाटतंय मस्त, आणि तुम्हाला बी लईच वाटतंय मस्त, तुम्हाला बी लईच वाटतंय मस्त. पण ह्याच्या मागचा इतिहास कुणाला माहित नाही की मी राहिलो घरात म्हणून मला माहिती आहे की केशोबान करून डावलंय लईच वाटतंय मस्त, आम्हाला लईच वाटतंय मस्त. पण हे जर आपण पाहिलं असतं, हे जर आपण पाहिलं असतं, डोळ्यातलं पाणीच थांबलं नसतं. डोळ्यातलं पाणीच थांबलं. दादा कोरस माहित नाही का? वाढवा जरा कोरस वाला. माझ्या केशोबानी करून गावलं आज लईच वाटतंय मस्त, मला लईच वाटतंय मस्त. पण हे जर आपण पाहिलं, आपण म्हणजे केशव बनसोडेचे वडील ज्यांच्यासोबत मी राहिलो, त्यांचं स्वप्न होतं की माझा कार्यक्रम लय थाटा मारत व्हावा. माझ्या कार्यक्रमाला मोठमोठे गायक लोक यावे, त्यावेळेचे गायक लोक वेगळे होते. संतोष देडे, विठ्ठल कांबळे, भाऊ शिंदे, विष्णू देडे, माझं नाव होतं. आणि त्यांची इच्छा होती की एवढा मोठा कार्यक्रम करायचे पण ती इच्छा त्यांच्या लेखाने पूर्ण केली. म्हणून सांगायचं केशोबानी करून गावलं लईच वाटतंय मस्त, आम्हाला लईच वाटतंय मस्त. हे जर आपण पाहिलं, हे जर आपण पाहिलं, डोळ्यातलं पाणीच थांबलं. जे बापानी शिकवलं ते पोरांनी टिकवलं. जे त्याच्या बापानी शिकवलं आणि सगळ्या जगातल्या बापांचं त्या पोरांनी जर टिकवलं तर विजय होले सगळं शिवाय राहणार नाही. म्हणून सांगायचंय की जे बापानी शिकवलं ते पोरांनी टिकवलं.
बापाने शिकवलं ते पोरांनी टिकवलं. आप्पा बंधुरेंच्या प्रेमापोटी त्यांच्या लेखाने या ठिकाणी बक्षीस देऊन सन्मानित केलं की जे बापाने शिकवलं ते पोरांनी टिकवलं. आईची खंबीर साथ माझ्या अक्काची त्याला साथ. बघा जे बापाने शिकवलं ते पोरांनी टिकवलं.